राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। भारत माता की हम सब तैयार होंगे। तैयार हो। मी शपथ घेतो की योग्य ज्ञान घेऊन मी टीबीची भीती नाहीशी करीन। मी जागरूक राहील आणि टीबीशी संबंधित भेदभाव आणि कलंक समाप्त करीन। पूर्ण समर्पण भावनेने मी भारताला टीबी मुक्त बनविण्याच्या यज्ञात माझे पूर्ण योगदान देईन। टीबी हरेल देश जिंकेल। टीबी हरेल देश जिंकेल। टीबी हरेल देश जिंकेल। यानंतर सन्माननीय आयुक्त साहेब शासनाद्वारे यातच एक पर्यावरणपूरक गणेश मंडळांना पुरस्कार देऊन सन्मान करावा असं यामधील एक घटक आहे। त्यामध्ये एक समिती नेमण्यात येऊन समितीद्वारे ज्यामध्ये अमरावती शहरातील गणेश मंडळांनी भाग घेतला त्याची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीतनं 4 मंडळांना या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे। सोबतच या समितीमध्ये कार्यरत सर्व समिती सदस्यांचा सुद्धा गौरव या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी उपस्थित जी समिती होती त्या समितीचे सुद्धा आभार। सोबत इथे गणेशोत्सव मंडळ होते त्यांचे सुद्धा आभार। आणि स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे यांनी समोर यायचं आहे। मान्य आयुक्तांना व सर्व सन्माननीयांना विनंती करतो की त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि विविध सेवा अमरावती महानगरपालिकेत ही समिती देत असते। कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी। परेड आपल्या महानगरपालिका मराठी माध्यमिक विद्यालय वडपुराच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानपदक सादर केलं। सामान्य विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आणि मोठ्या प्रमाणात वित्त आणि व दुर्घटना घडण्यापासून रोखलेले आहे। या ठिकाणी या 37 कर्मचाऱ्यांनी आपल्या अमरावती शहराला एक मोठ्या प्रसंगापासून वाचवलेला आहे। त्या जरी दुकानात आग लागली असेल ती दुकानातली आग इतरत्र त्यांनी जाऊ दिली नाही, म्हणजे इतरत्र कोणता त्रास होऊ दिला नाही। अशा 37 कर्मचाऱ्याचा प्रासंगिक सत्कार घेण्यासाठी मी 4 केंद्र प्रमुखांना या ठिकाणी आमंत्रित करतो। माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की या चौघांचा त्यांनी सत्कार करायचा। जे गणेश मंडळ सहभागी झाले होते त्यांची निवड केलेली आहे। मी या ठिकाणी 2024च्या प्रोत्साहनपर पुरस्काराकरिता मी निमंत्रित करतो। जय हिंद गणेश मंडळ काटीपुरा बडनेरा अमरावती। जय हिंद गणेश मंडळ काटीपुरा।
2024च्या पर्यावरणपूरक गणेश मंडळाच्या पुरस्काराकरिता ज्यांना 3ऱ्या नंबरचा पुरस्कार जातं, श्री श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ श्रीकृष्णपेठ अमरावती. श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ श्रीकृष्णपेठ अमरावती. उत्कृष्ट श्री समितीचे सदस्य श्री रोतळेजी या ठिकाणी आहेत, त्यांनाही या ठिकाणी निमंत्रित करतो. पर्यावरण थोडंसं मागे 21,000च्या पारितोषिकासह सन्माननीय आयुक्त यांना सन्मानित करताय. मी माननीय आयुक्त मॅडमला पण विनंती करतो, मागे आहे कदाचित, त्यांनी पण सामोरे यावं. यानंतर याच श्री एकविरा गणेशोत्सव मंडळ गौरक्षण अमरावती 2024च्या पर्यावरणपूरक गणेश मंडळ स्पर्धेचे पहिले पारितोषिक विजेता माननीय आयुक्त सन्माननीय सर्व अतिथीगणांना विनंती करतो की यांना 51,000चं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावं. यानंतर पुढील सूत्रसंचालन श्री खंडारे सर करतील, यांना विनंती करतो. धन्यवाद वानखेडे साहेब, धन्यवाद कुसतकर साहेब. आणि हा सत्कार समारंभ कर्तृत्ववान गुणवान मंडळींच्या सत्कार समारंभ दिल्या जाणार आहे. त्या मंडळांनी सुद्धा सर्व टीमने बाजूला येऊन थांबायचं आहे. हा ऍक्च्युअल 37 लोकांचा सत्कार आहे. यानंतर आमंत्रित करतो वैभव पद्माकर गजबारे. या चौघांचा त्यांनी सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपले मान यांनी खऱ्या अर्थाने अमरावती शहरात तर पुऱ्या महाराष्ट्रात अजय 75 प्रजासत्ताक दिन पूर्ण होऊन 76व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अत्यंत गौरवाची बाब आहे, अभिनंदनाची बाब आहे की 75 वर्ष हे भारत प्रजासत्ताक म्हणून विविध अंगी घडलेलं आहे. त्या दृष्टीने आपण विविध याच्यामधनं आपण जो संविधानाचा सन्मान जो आपण केलेला आहे त्याच अनुषंगाने आज मोठ्या प्रमाणात भारतवर्षामध्ये आपण हे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज ज्यांना आपण पुरस्कार दिले, पर्यावरण पुरस्कार जो अत्यंत महत्त्वाचा आहे की गणपतीमध्ये आपण पर्यावरणपूरक गणपती ज्या मंडळांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने महानगरपालिका आणि सर्व शहरातील नागरिकांसाठी चांगल्या तऱ्हेने उत्सव साजरा केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो.
ह्या गणेशोत्सव मंडळाची जी परीक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती असे सर्व सन्मान्य परीक्षक त्यांचंही आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं. अनेक वर्षापासून ते इथे कार्य करत आहेत. अशाच पद्धतीने त्यांनी ह्यामध्ये सहभाग घ्यावा आणि कशा तऱ्हेने अजून पर्यावरणपूरक गणपती किंवा पर्यावरणपूरक उत्सव साजरे करता येईल या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करावेत एवढी इच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर अमरावती शहरातील सर्व सन्मान्य नागरिकांना ह्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांना हा प्रजासत्ताक दिन अतिशय चांगल्या तऱ्हेने जावं एवढी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी एक नवीन सूचना अशा प्रकारे आलेली आहे की अमरावती महानगरपालिकामध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना याद्वारे अवगत करण्यात येते की दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी